नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला राज्यातल्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण घराबाहेर पडण्यापूर्वी हा इशारा ऐकाच. उद्याचा पाऊस फक्त भिजवणार नाहीये, तर मोठं संकट सुद्धा ओढावू शकतं. उद्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे आणि उद्या सुद्धा रेड अलर्ट काही जिल्ह्यांना जाहीर करण्यात आलाय. पालघर, मुंबई, ठाणे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे मुसळधार पावसामुळे, तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता हवामान विभागानं नाशिकसाठी ढगफुटीचा इशारा दिला आहे, म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कमी काळात होण्याची शक्यता आहे. रायगड, पुणे, सातारा, पालघर आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आलं आहे. तर रत्नागिरी, ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, कारण या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुट्ट्या जाहीर केल्यात. नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्यासोबतच वादळी वाऱ्यांमुळे झाडाखाली उभं राहू नका असं आवाहन सुद्धा केलं जात आहे. दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तो आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यामध्ये या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, याचा अर्थ या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय रायगड जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट आहे. रेड अलर्ट म्हणजे त्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडू शकतो. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि पालघर जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट पावसाचा देण्यात आलाय. आता मुंबईसाठी महत्त्वाचं, मुंबईकरांसाठी मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आणि याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे याही जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडू शकतो. आणि या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पावसाचा. याही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट पावसाचा देण्यात आला आहे. आणि या व्यतिरिक्त अमरावतीमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. आणि या व्यतिरिक्त इतर जे जिल्हे आहेत तिथे येलो अलर्ट किंवा ग्रीन अलर्ट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी येलो अलर्ट आहे तिथं हलका फुलका पाऊस पडू शकतो आणि ग्रीन अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान जो मुसळधार पाऊस मागील काही दिवसांपासून होतोय, त्यानंतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. दरम्यान कोणत्या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये मुख्यतः पहिली नदी ती म्हणजे उल्हास, धोका पातळी ओलांडलेली आहे, म्हणजे जी धोक्याची पातळी सांगितली जाते त्याच्यावरून ही नदी वाहतीये. आणि याशिवाय दुसरी नदी आहे जगबुडी नदी. या नदीनं सुद्धा धोका पातळी ओलांडलेली आहे. याही नदीचा प्रवाह हा धोका पातळीपर्यंत पोहोचलाय. कुंडलिका नदीनं सुद्धा धोका पातळी ही ओलांडलेली आहे. आणि याशिवाय आपण बघितलं तर अंबा नदीनं सुद्धा धोका पातळी ओलांडलेली आहे. रायगड जिल्ह्यातली ही नदी आहे. आणि या व्यतिरिक्त सावित्री नदी धोका पातळी ओलांडून पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सावित्री नदी ही सातारा जिल्ह्यातली आहे. महाबळेश्वरमध्ये उगम पावते आणि त्यानंतर रायगडमध्ये जाते. पाताळगंगा नदी इशारा पातळी ओलांडल्याची माहिती समोर आलेली आहे. पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे. रायगड जिल्ह्यातली ही महत्त्वाची नदी आहे.